एका अर्धवट माहितीच्या बातमीचा फटका कलिंगड मार्केटला बसला. कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्याने मुंबईतील एका कुटुंबाचा मृत्यू झाला अशी बातमी काही दिवसांपूर्वी माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली होती. टीव्ही मीडिया, सोशल मीडिया, युट्यूब, इंस्टाग्राम अशा अनेक माध्यमांवर या बातमीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. कलिंगड आणि बिर्याणीचं कॉम्बिनेशन धोकादायक, कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबाचा मृत्यू, अशा भीतीदायक मथळ्यांच्या बातम्या या काळात मोठ्या प्रमाणावर माध्यमांवर चालवल्या गेल्या आणि कलिंगड संदर्भात मार्केटमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. पण आता फॉरेन्सिक अहवालाच्या माहितीनुसार त्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू हा कलिंगडमुळे नाही, तर झिंक फॉक्साईड म्हणजे उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी औषधामुळे झाला असून कलिंगडच्या नमुन्यात सुद्धा हे विषारी घटक आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा पूर्ण तपास अजूनही सुरूच आहे. प्राथमिक माहिती आणि संशयाच्या आधारावर कलिंगड आणि बिर्याणीमुळे मृत्यू अशा बातम्या माध्यमांमध्ये चालवल्या गेल्यामुळे त्याचा थेट फटका हा कलिंगड मार्केटला आणि शेतकऱ्यांनाही बसला. माध्यमांनी बातमी दिली हे त्यांचं कामच आहे, पण अंतिम सत्य समोर येण्याआधी प्राथमिक माहिती हीच अंतिम आहे अशा पद्धतीने भीतीचं वातावरण पसरवणं हे मात्र धोकादायक आहे. ब्रेकिंग न्यूज आणि टीआरपीच्या स्पर्धेच्या काळात बातमी खूप वेगाने पसरते, पण त्या बातमीचा परिणामही तेवढाच मोठा होतो. कलिंगडच्या संदर्भात अर्धवट माहितीच्या बातम्या पोहोचल्यामुळे कलिंगड मार्केटला फटका बसला. अशा घटना या आधीही माध्यमांमध्ये घडल्या आहेत, जिथे आधी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर बातम्या चालवल्या, पण काही दिवसांनी त्या बातमीचं सत्य समोर आलं. त्यामुळे माध्यमांनी बातमी देताना ती जबाबदारीने देणं तितकंच गरजेचं आहे. माध्यमांनी चालवलेल्या या कलिंगड संदर्भातील अर्धवट माहितीचा फटका कलिंगड मार्केटला आणि शेतकऱ्यांना बसला असं तुम्हाला वाटतं का? नक्की कळवा.